गणेश जयंती 2026 तर बघा उद्या 22 जानेवारीला गणेश जयंती आहे. तिलकुंद चतुर्थी आपण त्याला म्हणत असतो. गणेश जयंती म्हणजे हा गणपती बाप्पांचा वाढदिवस आपण म्हणू शकतो. तर गणेश जयंती कशी साजरी करायची याबद्दलची अतिशय महत्वाची आणि अगदी सोप्या पद्धतीने कसं आपल्याला साजरी करता येईल ही माहिती मी तुम्हाला काल परवाच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की व्हिडिओच्या लिस्टमध्ये तुम्ही व्हिडिओ बघा. तर उद्या गणेश जयंती जर आपण साजरी करणार आहोत तर शुभ मुहूर्त पाळणं गरजेचं आहे. कारण ज्या त्या दिवशी जो तो सण असतो तर त्याचा शुभ मुहूर्त पाळला आणि त्या शुभ मुहूर्तामध्ये जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. तर उद्या गणेश जयंती गुरुवारी 22 जानेवारीला आहे. माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थी तिथीवर ही गणेश जयंती येत असते. तर आता पूजेसाठी जर तुम्ही गणपती बाप्पांची सगळं पूजा अर्चा वगैरे करणार असाल तर पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे? उदय तिथीनुसार मागी गणेश जयंती ही 22 जानेवारीला म्हणजे उद्या आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेची वेळ ही सकाळी 11:28 सुरू होते तर दुपारी 1:42 असेल. म्हणजे गणपती पूजा करण्यासाठी हा जवळपास 2 तासांचा जो मुहूर्त आहे तो अतिशय शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा प्राणप्रतिष्ठा त्याची करू शकतात. म्हणजे तुमच्या देवाऱ्यामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर त्याची तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता. आणि या वेळेतच तुम्ही गणपती बाप्पांचं जे काही आहे अभिषेक, स्नान त्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता. पूजा कशी करायची मी तुम्हाला कालच सांगितलं आहे. बघा अगदी शॉर्टकटमध्ये मी परत तुम्हाला सांगते की गणपती बाप्पांच्या मूर्तीचा आपल्याला पहिले अभिषेक करायचा आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ओम गणपती नमः या मंत्राचा जप करा किंवा अथर्व शीर्ष म्हणत तुम्ही अभिषेक केला म्हणजे युट्यूबला तुम्ही मंत्र स्तोत्र लावून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पहिले पाण्याने मग परत पंचामृताने किंवा साध्या दुधाने जे आपलं थंड दूध न उकळलेलं दूध असतं तर त्याच्याने परत पाण्याने अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानी ठेवायचं आहे देवघरामध्ये आणि मग गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू जसं की त्यांना अष्टगंध, शेंदूर, त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल, गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा या आपल्याला अर्पण करायच्या आहे. आणि गणपती बाप्पांचा सगळ्यात आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदकाचा नैवेद्य आपण त्यांना अर्पण करायचा आहे. यासोबतच काल मी सांगितलं की गणपती बाप्पांना आपल्याला त्यांच्या पूजेमध्ये शमी अर्पण करायचं आहे. शमीच्या झाडाचे फायदे ते का अर्पण करायचं आहे याची माहिती मी तुम्हाला कालच सगळी शेअर केलेली आहे. नक्की बघा. तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही तिथी जी आहे हा दिवस जो आहे तो साजरी करायचा आहे. गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला असं मानलं जातं. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारे आहेत. बुद्धिप्रदान आहे म्हणजे ज्ञान देणारे आहे. प्रथम पूजनीय आहे म्हणजे आपण कुठल्या पण पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो. आणि या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये बुद्धी, यश, समृद्धी आणि विघ्न निवारण होत असतं. म्हणून आपण गणपती बाप्पांना अगदी मनापासून मानत असतो, त्यांची सेवा करत असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच गणपती बाप्पा जे आहे ते सगळ्यांचे आवडते असतात. आणि बघा सकाळी आपल्याला उद्या लवकर उठून छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर मुख्य दरवाजा वगैरे व्यवस्थित आपल्याला पुसायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं उद्या गणेश जयंतीला सेवा काय झाली पाहिजे तर गणपती अथर्व शीर्ष हे तुमच्या मुलांकडून म्हणून घ्या. गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत. गणेश स्तोत्राचं पठण करा. ओम गणपती नमः या मंत्राचा जप करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करा. त्यानंतर तिळगुळाचं नैवेद्य सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे या जानेवारी महिन्यामध्ये तीळ आणि गुळाला खूप महत्व आहे. या जानेवारी महिन्यात जे काही सण येतात जसं की रथसप्तमी, संक्रांत असे बरेचसे सण तर त्या प्रत्येक सणाला आपण तीळ आणि गुळाचा समावेश करत असतो. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होती की ताई उपवास कधी सोडायचा आहे तर बघा गणेश जयंतीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर उपवास करून आपल्याला संध्याकाळी आपण जेव्हा जेवण करतो तर त्यावेळेस गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. यानंतर संध्याकाळी सुद्धा आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे. गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गरिबांना अन्न, त्यानंतर तिळगुळ हे तुम्ही देऊ शकतात. कपडे दान करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने दान करा. मी सांगितले की शुभ दिवशी आपण दान करण्याला खूप महत्व आहे. भलेही तुम्ही 1 रुपयाचं 5 रुपयाचं दान करा पण दान हे झालं पाहिजे. त्यामुळे आपण केलेली पूजा जी आहे तर तिचं आपल्याला फळ मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणेश चतुर्थी आणि बरेच जणांना वाटतं की गणेश चतुर्थी आणि गणेश जयंतीमध्ये काय फरक आहे तर गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यामध्ये येत असते. शक्यतो ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये 10 दिवसांचा हा सण असतो. आणि इथे या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण पार्थिव गणेश मूर्ती म्हणजे जिचं विसर्जन करतात ती गणेश मूर्ती स्थापित करून 10 दिवसांनंतर किंवा 5-7 दिवसांनंतर आपण तिचं विसर्जन करत असतो. पण गणेश जयंती ही माघ महिन्यामध्ये येते. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यतः येते. हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करतो आणि घरगुती किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण गणपती बाप्पांची या दिवशी पूजा करतो.
आपल्याला गणेश जयंतीच्या वेळेस विसर्जन नसतं करायचं. गणेश चतुर्थीचं गणपती बाप्पांना आपण 10 दिवस त्यावेळेस गणपती बसवतो आणि अनंत चतुर्दशीला आपण त्याचं विसर्जन करत असतो. तर हा गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक आहे. तर बघा या दिवशी आपण अगदी आनंदाने सगळ्या घरातील सगळ्यांनी अगदी मनापासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करायची आहे. मनापासून जमेल ती छोटी मोठी सेवा करा, दान करा, काही वाईट गोष्टी, वाईट बोलणं वगैरे या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे, की जेणेकरून त्या दिवसाचं मग आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. तर गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त काय आहे, काय काय करायचं, ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.